या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत आणि चला सगळ्या टीम विजेत्या टीम्सला रिक्वेस्ट आहे शेलूमाता वर्ल्ड टीम VRCC उसाटणे त्या सोबतीनं टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे पेंदर आपण सगळ्यांनी समोर या आधी आपण सत्कार करत आहोत व्यासपीठावरती प्रवीण दादाच्या शुभ हस्ते आणि समाधान भोईर यांच्या शुभ हस्ते रोशन आंग्रे नितीन भोईर आपण देखील या नितीन रोशन चला या लगेच या नितीन भोईर रोशन आंग्रे आपण देखील या तर आपण प्रवीण गायकर यांचा सन्मान घेतोय आणि पुढील जिम्मेदारी त्यांच्याकडे नक्कीच देतोय अभिनंदन समाधान भोईर अँड टीम क्या बात आहे हो मग तू तर व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय या ठिकाणी वाकडीचा रॉकस्टार रायगडातील एक असा समालोचक ज्यानं आपल्या हिंदी मातृभाषेच्या समालोचनातून अनेक हृदय जिंकली आणि एक गोष्ट पूर्ण महाराष्ट्रभर त्याला खरं तर कॉल येतो रायगडचं क्रिकेट सोडून कधी जाणार नाही याची शपथ घेतलेला समालोचक म्हणजे प्रवीण गायकर आणि त्याचा हा विशेष सन्मान या ठिकाणी करतोय यानंतर आपण सन्मानित करू ते म्हणजेच आपले लेजंडरी अंपायर सुनील पाटील सर या आपण आणि सरांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि सुनील पाटील सरांना सन्मानित करताना अभिमान वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एका वेळेला बदलेल पण रायगडचा पंचप्रमुख बदलणार नाही इतकं निस्वार्थी काम जो माणूस करतो एकदा जोरदार टाळ्या उद्या अंपायरिंग आवडली असेल अतिशय दर्जेदार भूमिका ज्यांची राहिली सुनील पाटील सरांचा आपण सन्मान करतोय त्यानंतर आपण अनिल टेंबे सरांना या ठिकाणी सन्मानित करू आणि टेंबे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या प्रवीण दादा या थोडं लवकर आपण सगळ्यांना पटापट सन्मानित करू म्हणजे प्राइज सिरेमनी स्टार्ट होईल खूप मोठ्या संख्येनं व्यासपीठावरती मान्यवर आहेत थोड्याच वेळात रायगडची शिवसेनेची बुलंद तोफ बबनदादा पाटील आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील अजून थाटात पार पडेल प्रवीण गायकर ती जिम्मेदारी सांभाळतील व्यासपीठावरती यानंतर आपण सन्मानित करू अनिल टेंबे सर आणि अनिल टेंबे सरांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण करतोय आणि यानंतर अजून एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये समालोचक पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात पकडले ना जवळजवळ 2,500 ते 3,000 प्लस आहेत पण 350 ते 400 समालोचक अंपायर कॉमेंटेटर सोबतीनं स्कोररला देखील त्यानं त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि स्पर्धा इव्हेंट ऑल ऑर्गनायझर करण्याची जिम्मेदारी असणारा आणि त्यामध्ये कोणतंही 1 रुपयाचं कमिशन मागच्या 15 वर्ष न घेता गोरगरिबांना संधी देणारं नाव म्हणजेच रायगड टेनिस बॉल क्रिकेट समालोचक संघटनेचे अध्यक्ष आणि रायगडातील सर्वाधिक पसंतीला येणारा आवाज संदीप पाटील सरांचा सन्मान आणि पेंदर म्हटलं की संदीप पाटील सरांचा समालोचन क्षेत्रातील बाळे किल्ला आणि या गावानं मागच्या अनेक वर्ष जो विश्वास त्यांच्यावरती ठेवलाय तो संदीप पाटील सरांनी जपलाय व्यासपीठावरती जितकी मंडळी आहे सगळ्यांना विनंती एकदा जोरदार टाळ्या उद्या एक निस्वार्थी सेवा मागचे जवळजवळ 15 वर्ष ज्यांनी पेंदर गावाला दिली आहे आणि नेहमीच आपल्या आवाजातनं रायगडची मन जिंकली आहेत त्यांचं मनपूर्वक आभार साईप्रीत लाईव्हचा आपण सन्मान करू साईप्रीत लाईव्हचे कॅमेरामॅन आपण या साईप्रीत लाईव्हच्या कॅमेरामॅनचा सन्मान किंवा एखादा मेंबर या पटकन त्यांचा विशेष सन्मान अनिकेत आपल्या सोबत आहे ज्यांनी ऑपरेटर म्हणून भूमिका पार केली आणि त्याचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय हॅलो तर खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये ज्यांनी समाधान भोईर यांच्यावरती असलेलं प्रेम दाखवलं आणि खास करून जीवाच्या नावासाठी आज तो इथे उपस्थित झालेला आहे समाधानलाच त्यांनी सांगितलं की मी येतो फक्त जीवासाठी आणि जीवाच्या प्रेमासाठी तो आज इथे आला ओंकार सेट्टे महाराष्ट्रातील एक दमदार समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्यांनी सांगितलंय की या स्पर्धेमध्ये मी निस्वार्थी पणा घेऊन आलेला आहे जीवा भोईरसाठी मी आलेला आहोत कोणताही मानधन मी या दिवसामध्ये घेणार नाहीये तर ओंकार तुझं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय तर याचबरोबर चेतन भोईर साहेब इथे आमचे उद्योजक यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचा सन्मान आपण करतोय आणि पुढील जिम्मेदारी प्रवीण गायकर यांच्यावरती देतोय हा एसी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिलेले आहे तर चेतन साहेब या तुमचा सन्मान तर पुढील जिम्मेदारी प्रवीणकडे आणि डीजेचा देखील सन्मान जितूचा होईल इथे
शेवटच्या सामन्याचा सामनावीर ज्याने दमदार षटकार ठोकला तो सामनावीर ठरलाय शेवटच्या मॅचचा आशिष नेरुलकर ठरलाय। आशिष यावा जोरदार टाळ्या जाऊ दे आशिष साठी। या पट्ट्यानं 2 बॉल मध्ये 6 धाब्यांची गरज असताना षटकार ठोकला आणि जिवा 11 गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन ठरलाय तो अर्थातच गावदेवी जिवा 11 पेंदर क्रिकेट संघ। तर कुणाल पाटील साहेब कोपरकेरणे यांना विनंती असेल आपण यावं। तर कुणाल पाटील साहेबांना विनंती असेल आपण यावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या खेळाडूला मी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात यावं। 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना सुजित भाई आपण देखील यावं। सुजित भाईंना विनंती करतो आपण देखील यावं आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देऊया। तर एकदा जोरदार लावून जाऊ द्या। 2 बॉल 6 धावांची गरज षटकार ठोकला आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला। टाळ्या वाजवा जीएसटी लागत नाही मित्रांनो। त्याच्यानंतर सुजित पाटील फलंदाज यावा। बघा फायनलच्या मॅच साठी 2 मॅन ऑफ द मॅच पारितोषिक होता। तर ऍडव्होकेट चेतन यांना विनंती करेन ऍडव्होकेट चेतन भोईर साहेब यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते सुजितला देखील ही ट्रॉफी द्यावी। त्याने देखील दमदार फलंदाजी केली। अभिनंदन सुधीर। तर मी नितीन पाटील साहेब आणि अनिल पाटील साहेब नितीन भोईर साहेब आणि अनिल पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं। बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपण देऊया। या स्पर्धेमध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे दमदार नेतृत्व अनिल पाटील साहेबांना आपण या ठिकाणी पाहत आहे आणि आपण त्यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी देऊया। या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय नेवालीपाडा क्रिकेट संघाचा नितीन जाधव। नितीन यावं। नेवालीपाडा क्रिकेट संघाचा नितीन ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। जर नसेल तो खेळाडू सर्व साखरपुड्याला गेले असतील मला वाटतंय तर त्यांचे पॅकर आहेत। चला नितीन जाधव तर नाहीत परंतु नितीन भोईर तर आहेत। क्या बात आहे। चला त्यांच्याच माध्यमातून या संघाला मला वाटतं पुरस्कृत केला होता। पृथ्वी 11 जहानुमान नेवालीपाडा अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय तो या स्पर्धेतील नितीन जाधव। त्याच्यानंतर बेस्ट बॉलर या स्पर्धेतील तर अभिनंदन नितीन। त्याच्यानंतर आपण देऊया पुढचं पारितोषिक बेस्ट बॉलर आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो तर राकेश नेरुलकर साहेब आपणास आणि हेमंत आंग्रे साहेब आणि राकेश नेरुलकर साहेब आपण यावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट बॉलरची ट्रॉफी एलईडी कलर टीव्ही आणि ती आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली। ते भगवान रघुनाथ गोंदू यांच्या स्मरणार्थ रियांश गोंदू यांच्याकडून ही आम्हाला टीव्ही देण्यात आली। तर प्रतीक जाधव साहेब प्रतीक जयदेव कोपरकर साहेब यांच्याकडून आम्हाला ही टीव्ही देण्यात आली आहे। तर बेस्ट बॉलर या स्पर्धेतील ज्याने 4 ओव्हर मध्ये फक्त 19 धावा दिल्या 6 गड्यांना बाद केला तो ठरलाय VRCC उसाटणे क्रिकेट संघाचा नयन पाटील ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज। एकदा जोरदार टाळ्या। आणि डेथ ओव्हर 23 लॉग ओव्हर मध्ये त्याने या धावा रोखल्यात तो ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर। डीजे जर आपण मध्ये मध्ये नाशिक ढोल द्या। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो नयन पाटील साठी। छोटी हाईट बडी फाईट अपकमिंग स्टार आदत वासरू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो आणि दमदार गोलंदाजी केली। थँक्यू। त्याच्यानंतर आपण नितीन भाऊ यांना विनंती करतो आपण यावं। तर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट तर प्रथमेश पाटील साहेब विक्रांत केने प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्थातच संदप गावचे युवा उद्योजक आणि दमदार नेतृत्व विक्रांत दादा यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मित्रांनो 71 धावा कुठून या स्पर्धेमध्ये सर्वोच्च स्थानी तुम्ही पाहू शकाल। या रेस मध्ये 2 खेळाडू आहेत मित्रांनो आणि या दोन्ही खेळाडूंनी भरपूर चांगली कामगिरी केली आणि दोन्ही जर खेळाडू आपण पाहिलेत तर पाटलाचा पोरगा मैदानावरती धाडत असताना
सुजित पाटील आणि विश्वास पाटील हे दोन खेळाडू ठरले या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. तर सौजन्य कुमार स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ रोशन विजय आंग्रे यांच्याकडून आम्हाला ही खऱ्या अर्थानं टीव्ही देण्यात आली, LED टीव्ही. हेमंत आंग्रे साहेब यांना विनंती करतो आपण यावं त्यांच्या सोबत. आमचे विक्रांत यांच्या संदर्भचे आमचे विक्रांत केने प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आणि टीव्ही देऊया. तर यावं सुजित आणि बाबू दमदार फलंदाज, 8 हिटर फलंदाज बनून ज्यांची ओळख सातत्याने आपण पाहिली आणि ते खेळाडू ठरले त्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन. DJ Mahesh Suspense Mahesh Suspense Mahesh. त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज ए ग्रुप अँड बी ग्रुप. चला ई आणि एफ ग्रुप मधून आपण प्रथमतः टीव्ही देऊया. मालिकावीर EF तर ज्याने 4 ओव्हर मध्ये 4 विकेट आणि टोटल 128 धावा ठोकल्या. तत्पूर्वी आपण ही ट्रॉफी आणि टीव्ही प्रदान करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करूया नितीन दादा रामदास पाटील, शिवसेनेचे दमदार नेतृत्व. नितीन रामदास पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. युवा पर्व नवे सर्व दमदार नेतृत्व यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. आदित्य पाटील आणि आयुष पाटील यांना विनंती असेल आपण यावं जरा व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून ही टीव्ही आम्हाला देण्यात आली आहे. तर या स्पर्धेतील E&F या ग्रुप मधील मालिकावीर ठरलाय ज्या खेळाडूने नेहमीच दमदार कामगिरी क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील या पट्ट्याचा भरपूर भरीव कामगिरी राहिली. पहिले त्यांचा बांडा बैल एक शिंगी एक रिंगी एकटा पालाचा आणि तो ठरला या स्पर्धेतील बांडा बैलाचे मालक नितीन पाटील, सिक्सर किंग 12-12 कोपरुली संघाचा दमदार ऑलराऊंडर नितीन पाटील. 128 धावा, 4 ओव्हर 4 विकेट. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो नितीनसाठी, ज्याने या स्पर्धेमध्ये 128 धावा कुठल्या 4 ओव्हर 4 विकेट आणि नितीन ठरला E&F पोल मधून या स्पर्धेतील मालिकावीर. आकर्षक LED कलर टीव्ही देऊन त्याला इथे सन्मानित केलं जाईल. स्वर्गीय पियांशु अनिल पाटील यांच्या स्मरणार्थ अनिल मोतीराम पाटील यांच्याकडून ही टीव्ही आम्हाला दिली गेली. त्यांचं मनापासून आभार, धन्यवाद. तर पुढची आपण C आणि D ग्रुप मधून मॅन ऑफ द सिरीज देऊया. मी तत्पूर्वी ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी हे पारितोषिक रेफ्रिजरेटर फ्रीज प्रदान करण्यासाठी विनंती करतो शिवसेनेचे दमदार नेतृत्व की मित्रांनो, आजही ज्यांना आदरानं आपण मातोश्रीवरती पाहतो, ज्यांनी देव पाहिले ते संत झाले, परंतु ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले. असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदास पाटील साहेबांना विनंती करतो आपण यावं. त्यांच्या समवेत संतोष भोईर साहेब, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक यांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते. आता फ्रीज उचलून आणायला लागेल इकडे. चला फ्रीज तिथेच राहू दे, तिथेच द्यायचं पारितोषिक. कॅमेरा फक्त आपण तिकडे फिरवा. हाय चला कॅमेरा तिकडे. DJ Mahesh Suspense Mahesh Suspense. तर या स्पर्धेतील C आणि D ग्रुप मधून मालिकावीर ठरलाय ज्याने 130 धावा 42 बॉल मध्ये बनवल्या आणि कदाचित अजून एक मॅच मिळाली असती तर पुढच्या फेरीमध्ये तो अजून दमदार परफॉर्मन्स येते दाखल देखील झाले असते. परंतु प्रत्येक ग्रुप मधून तुम्हाला ही मालिकावीर दिली जाते. या स्पर्धेतील C आणि D ग्रुप मधून मालिकावीर ठरलाय उलटी टोपी घालून आला चिचपाड्याचा रोशन बाला. 130 धावा त्याने ठोकलेत. रोशन यावा.
थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर ओवली भिवंडीवरून आपण जॉन्टी जोशी साहेब यांना पाहतो, त्यांना विनंती असेल आपण यावा. आपल्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी पारितोषिक वितरण करणार आहोत. जॉन्टीबाई यावा, की ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला ट्रॉफी देखील देण्यात आली आहे. धन्यवाद, थँक्यू. मान्यवरांचे खूप खूप आभार. आता ए अँड बी ग्रुप मधून एअर कंडिशन अर्थातच AC दिली जाईल ए अँड बी ग्रुप मधून. तर ऍडव्होकेट चेतन भोईर साहेब यांना विनंती करतो आपण यावं. तर ऍडव्होकेट चेतन भोईर साहेब यांना विनंती असेल आपण यावं आपल्या शुभ हस्ते. मालिकावीर ए अँड बी ग्रुप मधून जी रेफ्रिजरेटर माफ AC आपल्याला दिली आहे, त्यांच्याच माध्यमातून AC आम्हाला दिली गेली आहे आणि जॉन्टी जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. तर ए अँड बी पोल मधून ठरलाय 42 बॉल मध्ये 117 धावा कुठल्या. तो डावकऱ्या हाताचा फलंदाज, की मित्रांनो ज्याला डावकऱ्याचा फलंदाजाला नॅचरल ताकद पाहतो तो यतीन मडवी ठरलाय. जीवा 11 जय शेलुमाता वर्ल्ड क्रिकेट संघाचा पॉवरफुल फलंदाज यतीन मडवी. 117 धावा. थँक्यू व्हेरी मच. येतीन ट्रॉफी जरा आता मान्यवर करते आणि जरा 2 हातांनी AC तू स्वतः उचल, त्याला तुझं थांबा. बघा ऍडव्होकेट चेतन नागेश भोईर साहेब यांच्याकडून अध्यक्ष खारघर तलोजा सिटी वेलफेअर असोसिएशन यांच्याकडून आम्हाला ही खऱ्या अर्थानं AC देण्यात आली आहे आणि तो ठरला या स्पर्धेतील यतीन मडवी मालिकावीर ए अँड बी ग्रुप मधून. अभिनंदन यतीन. DJ Mahesh Suspense. Mahesh Suspense. Mahesh हॅलो हॅलो, थँक्यू डीजे. तर प्रथमतः आपण आता वैयक्तिक पारितोषिक देखील दिलेत आणि आता जे सांघिक पारितोषिक म्हणजे आता ट्रॉफी आपण वितरण करूया. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम आणि षष्टम. प्रथमतः ही 6 नंबरची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. ते माननीय श्री परेश शेठ पाटील साहेब, प्रोप्रायटर SS कन्स्ट्रक्शन वलप आणि स्वर्गीय कोंडीराम भिवा शेठ नेरुलकर यांच्या स्मरणार्थ राकेश कोंडीराम नेरुलकर यांच्याकडून ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. तर या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो पृथ्वी 11 जय हनुमान नेबालीपाडा हा संघ ठरला या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी. त्या संघाचे पुरस्कर्ते नितीनदादा भोईर यांना विनंती करतो आपण यावं. रोख रक्कम 22,222 रुपयाचं पारितोषिक देऊन आणि त्यांच्या समेत ही ट्रॉफी देऊन या संघाला इथे गौरवण्यात येईल. कारण आज संघ नाहीये, रोशनचा वाढदिवस, रोशनचा आज एंगेजमेंट साखरपुडा असल्यामुळे तो संघ या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीये, परंतु त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर आपण पंचम क्रमांकाची ट्रॉफी देऊन सन्मानित करूया त्या संघाला. तर जयेश म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण यावं. सन्माननीय जयेश म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. आणि बघा भिवंडीचे आमचे जयेश म्हात्रे साहेब यांच्या वतीनं आम्हाला ही ट्रॉफी देण्यात आली आहे. 5 नंबरची ही ट्रॉफी आणि 5 नंबर साठी देखील 22,222 आणि या स्पर्धेतील तर प्रथमेश दादा आपणास विनंती करतो आपण जरा यावं इथे आमच्या समोर जॉईन व्हा मान्यवरांच्या सोबत. विक्रमदादा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यावं आपण लगेच इथे या ठिकाणी आपण मान्यवरांसोबत जॉईन व्हा. प्रथमेश दादा आपण यावं जॉईन व्हा. तर रोख रक्कम 22,222 रुपये देऊन त्या संघाला सन्मानित करण्यात येईल आणि तो संघ ठरला या स्पर्धेमध्ये स्वर्गीय आर्या प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाडा क्रिकेट संघ यावा. DJ Mahesh Suspense. Mahesh Suspense.
तर अभिनंदन. पंचम पारितोषिक या ठिकाणी स्वर्गीय आर्य प्रतिष्ठान सुनील स्पोर्ट्स 11 चिंचपाडा संघ ठरला या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 22,222 रुपये देऊन या संघाला इथे सन्मानित करण्यात येईल. आणि एक भव्य दिव्य ट्रॉफी जी आम्हाला देण्यात आली आहे ते सन्माननीय राकेश दादा यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली, त्यांचं मनापासून आभार. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. रोख रक्कम 33,333 आणि भव्य दिव्य ट्रॉफी. आणि तो संघ ठरलाय आत्ताच झालेली सरपंच चषकाची स्पर्धा. सरपंच शिवाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली ती VRCC उसाटणे नाईट स्पर्धेमध्ये ठरला तृतीय क्रमांकाचा मानकरी. आणि जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन मध्ये पेंदरच्या स्पर्धेमध्ये ठरलाय तृतीय क्रमांकाचा मानकरी. बॅक टू बॅक 2 ट्रॉफ्या. आणि ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे ते सुधीर जनार्दन पाटील साहेब उद्योजक घोट यांच्याकडून. सौजन्य स्वर्गीय प्रवीण केशव पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ प्रदीप केशव पाटील साहेब यांच्या वतीने ही ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या VRCC उसाटणे क्रिकेट संघासाठी. ॲडव्होकेट चेतन साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. नेरुकर साहेब आपण देखील जॉईन व्हा बक्षीस समारंभासाठी. त्याच्यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय माफी असावी उसाटणे क्रिकेट संघ. तर तृतीय क्रमांकाची आपण ट्रॉफी देऊन इथे आपण आता सन्मानित करूया. प्रथमतः आम्हाला ही ट्रॉफी देण्यात आली आहे ते युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पनवेल महानगरपालिका तथा अथर्व एंटरप्राइजेसचे सर्व नितेश शेठ बालकृष्ण पाटील यांच्या वतीने ही ट्रॉफी सौजन्य ॲडव्होकेट अविनाश मारुती भोईर यांच्याकडून आली आहे. त्यांचा मनापासून आम्ही आभार. त्यांना विनंती असेल आपण यावं. प्रकाश भोईर साहेब आपण कुठे असाल या, पण आपण देखील या भरपूर. कारण तुम्हाला तुमच्यासारखे जे ज्येष्ठ असतात ना ते क्रिकेटसाठी नेहमी दमदार योगदान देतात. आणि पेंदर गावामधून जर सिनियर कोण आम्हाला सपोर्ट करत असतील योगदान देत असतील तर प्रकाश शेठ यावं. आपल्या शुभ हस्ते देखील आपण ही ट्रॉफी वितरण करावी. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय जी आपण जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो आमदार चषकाची दमदार स्पर्धा पाहाल ते भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व रोशन शेठ पाटील 12-12 किंग अर्णव ट्रान्सपोर्ट गावदेवी कोपरी संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे. DJ Mahesh Suspense. Mahesh Suspense. Mahesh Suspense. रोख रक्कम 33,333 रुपयाचं पारितोषिक. खेळाडू आपण खाली बसा, इथे खेळाडू खाली बसा याच्यावर. हा बाकी इथे बसा. यस ठीक आहे. DJ त्याच्यानंतर आपण द्वितीय पारितोषिक देऊया. प्रथमतः आम्हाला द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 66,066 रुपये जे आम्हाला दिलेत ते दीक्षा फाउंडेशनच्या सर्व अध्यक्षा दीक्षाताई दिलीप जाधव यांच्या वतीनं 66,666 रुपयाचं हे पारितोषिक आम्हाला दिलंय. आणि त्याच्यानंतर ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली स्वर्गीय अनंता शनिवार भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार ओमकार एकनाथ भोईर यांच्याकडून ही आम्हाला ट्रॉफी देण्यात आली आहे. आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. परंतु ओमकार आपण देखील जॉईन व्हा. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय रोख रक्कम 66,000. तो संघ आज जीवाच्या नावाने मैदानावरती उतरला आणि अगदी जबरदस्त खेळ दाखवत असताना या स्पर्धेतील रनरअप ठरले द्वितीय क्रमांक जीवा 11 जय शेलुमाता भिवंडी परिसरातील वर्ल्ड क्रिकेट संघ ठरलाय या स्पर्धेतील रनरअप. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. जंटीभाई आपण देखील जॉईन व्हा यावं. समाधान जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या स्पर्धेमध्ये द्वितीय रनरअप ठरलाय अर्थातच द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो जीवा 11 जय शेलुमाता वर्ल्ड क्रिकेट संघ. अभिनंदन.
ज्याने भिवंडी परिसरातून येऊन आज या आपल्या पनवेल तालुक्यातील पेंदर गावामध्ये दमदार परफॉर्मन्स दिला, अभिनंदन. आणि पुढच्या वर्षी देखील सातत्याने चांगली कामगिरी आपण या संघाच्या माध्यमातून पाहूया. अभिनंदन. बोला शेलू माते की. त्याच्यानंतर आपण यस डीजे डीजे आता चॅम्पियनचं गाणी रेडी ठेवा. तर मित्रांनो आता आपण प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी आणि कॅश प्राइज दाखल देऊया, परंतु ही आम्हाला ट्रॉफी आणि प्रथम क्रमांक ज्यांनी दिलंय त्या अर्थातच मित्रांनो जिथे जिथे जाल ना संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये रायगडमध्ये की ज्यांच्या आई वडिलांच्या नावाचा आपण नेहमीच बस स्टँड पाहतो त्या अर्थातच कुंडेबहाल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक आणि आमच्या या स्पर्धेचे प्रेरणास्थान म्हणून ज्यांना आम्ही पाहतो ते सचिन शेठ वास्कर यांच्या वतीनं आम्हाला रोख रक्कम 1,22,222 रुपयाचं हे पारितोषिक दिलंय. आणि या स्पर्धेसाठी 1 नंबरची ट्रॉफी आम्हाला दिली स्वर्गीय भगवान रघुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार श्रियान राज मुंडे यांच्याकडून आम्हाला ही ट्रॉफी प्रदान केली आहे. त्यांचं मनापासून आभार. आणि ही ट्रॉफी वितरण करण्यासाठी आम्ही इथे सर्व मान्यवरांना आमंत्रित करतो, आपण यावं. आणि डीजे 1 मिनिट जरा चॅम्पियन रेडिओ जितेश आता. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ठरलाय पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावरती ज्याने भरीव कामगिरी केली तो जीवा 11 गावदेवी चॅम्पियन ठरला. संघ पेंदर ठरलाय चॅम्पियन 2025 चा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. Champion, 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 champion. Everybody knows that Kohli is a champion. Champion. पासून आम्ही ही स्पर्धा पाहतो आणि अखेरकार भरपूर प्रतीक्षेनंतर चॅम्पियनचा किताब ज्या संघाच्या नावावरती राहिला तो जीवा 11 गावदेवी पेंदर संघ ठरलाय यंदाच्या मोसमातील चॅम्पियन. अभिनंदन पेंदर क्रिकेट संघ. आणि सर्व संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. विजेता क्रिकेट संघांना सर्वांनी शिस्तीमध्ये खेळ दाखवला, कुठल्याही संघानं गैरवर्तन केला नाहीये आणि अगदी क्रिकेटला जे हवंय ती सर्व शिस्तता या सर्व संघांनी पाळली. एकूण 48 संघ, पुढच्या वर्षी 72 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. परंतु जाताना सर्वांनी सुखरूप घरी जा. आपली कोणतरी वाट पाहत असेल, आनंद तर नक्कीच आहे, परंतु आपल्या घरच्यांसोबत देखील आपण आनंद साजरा करा. आणि इथे समाधान, ही स्पर्धा इथेच समाप्त होईल असं जाहीर करतो. आणि या स्पर्धेतून आपण रजा घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे.